प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की त्यांनी आपल्याला ही संधी दिली की आपण त्याच्या परमेश्वराच्या भवनामध्ये आपण पुन्हा एक वार एकत्र येऊ शकलो. आणि खरोखर देव महान आहे, तो अद्भुत काम करतो. त्यांनी आजपर्यंत या क्षणापर्यंत आपल्या जीवनामध्ये मोठे मोठे अद्भुत काम केलेले आहेत. त्याच्या नावाला आपण कोटी कोटी धन्यवाद देऊया. कारण की तसा आता हा 7वा महिना सुरू झाला आहे. या वर्षाचा 7वा महिना. खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद की त्यांनी मागील 6 महिने आपल्याला त्याची वचनं देऊन, त्याचे प्रॉमिसेस देऊन त्यांनी आपल्याला एनकरेज केलं. त्यांनी त्याची उपस्थिती, त्यांनी त्याचं प्रेझेन्स आपल्या जीवनामध्ये दाखवलं. आपल्या जीवनामध्ये मोठ्या मोठ्या गवाही त्याच्या वचनाच्या द्वारे आणि देवाच्या उपस्थितीच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये एक मोठ्या मोठ्या गवाह्या, मोठ्या मोठ्या साक्षी आपण पाहिलेल्या आहेत. प्रभूला धन्यवाद असो की या नवीन महिन्याकरिता, जसे आजची 2री तारीख आहे जुलै महिन्याची, आणि मी तुम्हा समोर या महिन्याकरिता देवाने जे आपल्याला प्रॉमिस वचन दिलेलं आहे, तर आपण त्या वचनावरती मनन करूया. माझ्यासोबत तुम्ही वचन काढा. लूक याचा 18वा अध्याय आणि 27 वचन. आपण एकत्र होऊन, उभे राहून आपण या वचनाला आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण बोलतच आहोत, त्या वचनाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनावरती पुन्हा एक वार ते येऊन थांबावेत अशी माझी प्रार्थना आणि असा माझा विश्वास आहे. तर या आपण काढूया लूक याचा 18 अध्याय 27 वचन. आपण एकत्र मिळून हे वचन वाचूया. तो म्हणाला, ज्या मनुष्यां आमेन, हालेलुया. परत वाचूया. तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांकडे अशक्य आहे त्या देवाला शक्य आहे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण आपल्या स्थानावर बसू शकता. आणि खरोखर देवाचं वचन आपल्या जवळ आज येत आहे की ज्या गोष्टी मनुष्यांसाठी अशक्य आहेत त्या देवाच्या द्वारे त्या आपल्याकरिता, विश्वासणाऱ्यांकरिता शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आज जो विषय देवाने आपल्याला दिलेला आहे, या पूर्ण महिन्याकरिता बाजी पलटणारा देव, डाव उलटून टाकणारा देव, गेम चेंजर गॉड, जो परिस्थिती शत्रूंनी आपल्यासाठी ठेवली किंवा त्यांनी आपल्यासाठी जो डाव लावलेला आहे, त्यांनी जो आपल्यासाठी सापळा लावलेला आहे, तो उलटून टाकण्याचं सामर्थ्य हे मनुष्यामध्ये नाही, केवळ आणि केवळ तुमच्या आणि माझ्या जिवंत देवामध्ये आहे. म्हणून हा विषय जेव्हा या महिन्याकरिता मी विचारत होती प्रभू जवळ की प्रभू हा महिना काय, ह्या महिन्याचं थीम असणार आहे. सो देवानी, मी फार एक्साइटेड झाली जेव्हा हा वर्ड माझ्याकडे आला की गेम चेंजर गॉड, देव जो बाजी पलटून टाकतो, देव जो डाव उलटून टाकणारा परमेश्वर आहे. की जेव्हा आपण बऱ्याचदा आपण शर्यती पाहतो किंवा आपण गेमच्या रिलेटेड जेव्हा आपण पाहतो, तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला एक्साइटमेंट असते की कोण जिंकेल, कोण जिंकेल, है ना. क्रिकेटमध्ये जेव्हा वर्ल्ड कप असतं तेव्हा आपण पाहतो की शेवटपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की आता काय होईल, शेवटचा बॉल, आणि त्याच्यामध्ये जर एक लिमिटेशन्स असतात की जिंकण्यासाठी रन्सचे जे लिमिटेशन्स असतात, तर बऱ्याचदा म्हणजे आम्ही जेव्हा अगोदर स्कूल टाइम्स मध्ये वगैरे पाहत होतो, तर त्या टायमाला खूप एक्साइटमेंट होती क्रिकेटचे वर्ल्ड कप जर असेल तर ते पाहण्याकरिता. आणि इंडिया सोबतचा जी मॅच असते की दुसऱ्या देशांबरोबर, तर नेहमीच आपल्याला वाटतं की इंडिया, आपला देश हा जिंकला पाहिजे, है ना. तर आपण त्याला सपोर्ट करतो. जेव्हा आपण त्याला सपोर्ट करतो, आपण आपल्या घरी आहे, कोणाला दिसत नाही की आपण सपोर्ट करत आहे, परंतु ती एक्साइटमेंट जेव्हा आपण टीव्हीवर मॅच पाहतो किंवा आपण आपल्या मोबाईलवर, सोशल मीडियावर आपण जेव्हा ती मॅच पाहतो, ही एक्साइटमेंट असते की अरे काय होईल, अरे कसं होईल, काय होईल.
शेवटच्या टाइमात एकदम म्हणजे शेवट आता असं वाटेल की हारत राहिलो, हारून जाणार आता, त्या टाइमात एक बॉल ती आपली आपल्याला जिंकण्यासाठी, आपला देश जिंकण्याकरिता जो एक रन, एक बॉल, तो किती मायने धरतो है ना. तसाच आपला देव, तुमचा आणि माझा देव आपल्या जीवनामध्ये असं वाटतं की बऱ्याच आपल्याला असं वाटतं की आता हारलो, आता संपलं, आता म्हणजे परिस्थिती इतकी बिकट येते बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये की आपल्याला असं वाटतं की आता श्वास कोंडल्यासारखा झाला, आता श्वास गुदमरल्यासारखा झाला आहे, आता पाणी नाका तोंडातून वर चाललेलं आहे, आता डुबण्याचा फील येत आहे, प्रेशर इतका हाय लेवलचा आहे की आता समजत नाहीये की आता काय होईल. अशा वेळेस तुमचा आणि माझा देव बाजी पलटून टाकतो. विश्वासणाऱ्यांकरिता वचन सांगतं की जे कोणी देवावर विश्वास करतात त्यांच्याकरिता सर्व काही संभव आहे, जे मनुष्याने नाही होऊ शकत. बऱ्याचदा सिच्युएशन्स असे येतात की त्यावेळेस आपल्याला हेल्पलेस फील होते. हेल्पलेस म्हणजे आता मी कसं करू, काय करू, ही परिस्थितीतून मी कसं आउट होऊ. बऱ्याचदा सिच्युएशन्स अशा आपल्या जीवनामध्ये आपण फेस करतो. परंतु ज्या वेळेस आपण वचनाचा आधार घेतो, ज्या वेळेस आपण देवाला अलाव करतो की प्रभू तू मला गाईड कर, प्रभू तू मला दाखव, तर परमेश्वर आपल्या दूताला पाठवतो. परमेश्वर आपली सुटका करण्याकरिता, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता, आपली मदत करण्याकरिता, आपल्याला डिरेक्शन दाखवण्याकरिता तो आपल्या दूताला पाठवतो. आणि परमेश्वरचा दूत जेव्हा आपल्या जीवनामध्ये काम करतो, आपल्याला तो विजयी देतो, तो आपल्याला पुढे नेतो, तो आपल्याला त्या डायरेक्शनला नेतो ज्या डायरेक्शनला आपल्याला जायला पाहिजे. माझ्यासोबत एक वचन वाचूयात. निर्गमन याचा 23 अध्याय आणि 20 वचन वाचूया आपण. निर्गमन याचा 23 अध्याय आणि 20 वचन. हा, निर्गमन याचा 23 अध्याय आणि 20 वचन. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचवण्याकरिता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. पहा, देवाचं वचन आपल्याकडे येत आहे आणि देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की वाटेने तुला सांभाळण्याकरिता, ज्या रस्त्याने तुम्हाला आणि मला जायचं आहे, जो मार्ग देवाने निवडलेला आहे, जी आपल्या देवाची तुमच्या आणि माझ्याकरिता जी दैवी योजना आहे, त्या डिवाइन डेस्टिनी मध्ये जात असताना तो सांगतोय की मी माझा दूत तुला पाठवतो. कशाकरिता पाठवत आहे की तो तुला त्या जर्नी मध्ये सांभाळेल आणि तो तुला त्या स्थानामध्ये पोहोचवेल जिकडे तुला असायला पाहिजे. आणि मग तो सांगत आहे की मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. हालेलुया. जेव्हा मी हे वचन प्रिपेअर करत होती, मी खूप एक्साइटेड झाली की प्रभू आपला दूत आपल्या पुढे पाठवतो. आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला त्याचा एहसास नाही की आपल्या पुढे कोण चाललं आहे. आपल्याला असं वाटतं की मी माझ्या बुद्धीने चालतो, आपल्याला असं वाटतं की मी माझ्या टॅलेंटनी चालतो, मी माझ्या शक्तीने चालतो. परंतु प्रियानो, देवाचं वचन सांगत आहे, देव तुम्हाला आणि मला चालवण्याकरिता ज्या मार्गामध्ये आपण चालत आहोत, जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो, त्याच्यावर डिपेंड राहतो, त्याच्या वचनाचा आधार घेतो, परमेश्वर आपल्या दूताला आपल्या पुढे पाठवतो. आणि जेव्हा प्रभूचा दूत पुढे चालतो तेव्हा काय होतं पहा, पुढे वचन सांगत आहे, त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. पहा, आता देवाचं वचन इथे सांगत आहे की जेव्हा स्वर्ग तुझ्या पुढे चालेल, जेव्हा तो मी पाठवलेला दूत, यहोवाचा दूत जेव्हा तुझ्या पुढे चालेल, तेव्हा तुला कसं चालायला पाहिजे? तुला सावधगिरीने चालायला पाहिजे. परंतु तुम्ही आणि मी, आपल्याला हे ठाऊकच नाही की स्वर्ग
तर आपण कशी सावधानगिरी बाळगणार? आपण कोणाच्या मागे जात आहोत? पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या फिनिश लाईन पर्यंत पोहोचायचंय. आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाने जो मार्ग तयार केलेला आहे त्या मार्गावर ती रेसला जर आपल्याला ती धावायची आहे तर आपल्या पुढे कोण आहे? जर स्वर्गदूत आपल्या पुढे चालत आहे तर देवाचं वचन सांगत आहे की तू सावधानगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. आज तुमच्या पुढे कोण चालत आहे? काय तुमच्या पुढे स्वर्गदूत चालत आहे का तुम्ही कोणत्या मनुष्याच्या मागे चालत आहात? का तुम्ही कोणी तुमच्या लाईफ मध्ये बरेचशा लोकांच्या जीवनामध्ये रोल मॉडेल असतात. कोणी सेलिब्रिटी, कोणी फिल्म स्टार, कोणी स्पोर्ट्स मधले प्लेयर, अशा सगळ्यांना रोल मॉडेल ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की अरे मी त्याच्यासारखा दिसायला पाहिजे. कोणी फिल्म स्टार सारखं तसं बघायला, तसं स्वतःला त्याचं हेअरस्टाईल, त्याचे कपडे घालण्याच्या पद्धती, किंवा स्पोर्ट्समन आहे. आम्हाला लहानपणी जेव्हा आम्ही क्रिकेट पाहायचो तेव्हा आम्ही सचिन तेंडुलकरचे फॅन होतो. तर तेव्हा आम्हाला आवडायचं म्हणजे की कसं खेळतो, कसं त्याचे पोस्टर्स मिळायचे. लहानपणी आमच्या शाळेमध्ये 2-2 रुपयाला ते छोटे छोटे स्टिकर्स मिळायचे. ते स्टिकर्स आम्ही वहीला म्हणजे एक आवड म्हणून. तसंच आपल्या जीवनामध्ये आपला रोल मॉडेल कोण आहे? आपला रोल मॉडेल येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. त्याला जेव्हा आपण समोर ठेवतो, त्याला पाहून जेव्हा आपण आपलं लाईफ जगतो, त्याला पाहून आपले चरित्र आपण पवित्र ठेवतो, परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी आपल्याला असायला पाहिजे. आणि ते करत असताना त्या जर्नीमध्ये, या लाईफच्या जर्नीमध्ये तुम्ही आणि मी कधीच एकटे नसतो. कारण की देव आपल्या स्वर्गदूताला आपल्या पुढे पाठवतो. आपल्या प्रत्येक लाईफच्या सिच्युएशन मध्ये, तुमच्या परेशानीमध्ये, तुमच्या हर एक सिच्युएशन मध्ये तुम्ही कधीही एकटे नसता. यहोवाचा दूत तुमच्या पुढे पुढे चालतो. परंतु देवाचं वचन सांगत आहे जेव्हा तो तुझ्या पुढे चालेल तू सावधानगिरीने राहा. ह्याचा अर्थ असा आहे की जर आपण गाफील राहिलो, जर यहोवाचा दूत आपल्याला माहीतच नाही की आपल्या पुढे दूत आहे, तर आपली अवस्था बलामासारखी होणार. जेव्हा त्याला माहीतच नव्हतं की स्वर्गदूत नंगी तलवार घेऊन तो त्याच्या पुढे उभा राहिलेला आहे. गाढवीला कळलं परंतु बलामाला कळलं नाही. आपल्या जीवनामध्ये देखील बऱ्याचदा सिच्युएशन मध्ये आपल्याला स्वर्गदूताच्या त्या गोष्टी किंवा तो आपल्या पुढे आहे आपल्याला माहित नाही पडत. आणि म्हणून आपण काही मूर्खपणाच्या गोष्टी करतो, काही गाफीलपणाच्या गोष्टी करतो. कधी कधी आपण बेसावध असतो आणि जर आपण बेसावध राहिलो आणि स्वर्गदूत जर पुढे असला तर आपला नाश होऊ शकतो. म्हणून देवाचं वचन सांगतं यहोवाचा दूत जेव्हा तुझ्या पुढे चालेल, तुला या गोष्टीचा भान असायला पाहिजे की माझ्या पुढे कोण चालत आहे. आणि वचन सांगतं की जेव्हा तो तुझ्या पुढे चालेल त्याच्या समोर सावधानगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. म्हणजे स्वर्गदूत ते देखील आपल्याला डिरेक्शन देतात, ते शब्द घेऊन येतात, ते देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये घेऊन येतात. आणि वचन सांगत आहे पुढे की त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. स्वर्गदूत हा स्वतःच्या मर्जीने नाही येत, तो परमेश्वराच्या आज्ञेने आपल्या जीवनामध्ये येतो. जेव्हा आपण आपलं जीवन देवाच्या हातात समर्पित करतो, स्वर्गदूतांची सेवकाई आपल्या जीवनामध्ये खोलली जाते. माझ्यासोबत आणखीन एक वचन वाचूयात आपण. निर्गमन याचा 14 अध्याय आणि 19 वचन पहा. परमेश्वराचा दूत आपल्या जीवनामध्ये कसा कार्य करतो. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला
आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. देवाचा स्वर्गदूत, परमेश्वरचा स्वर्गदूत हा आपल्याला चारो बाजूनी घेरलेला आहे ना. आपण भजन संहिता, आपण स्तोत्र संहितामध्ये वाचतो की स्तोत्र संहिता याचा 34 याचा 7 अध्याय सांगतात की परमेश्वराचा दूत हा तुमच्या समोर विश्वासणाऱ्यांसोबत, त्याचे भय धरणाऱ्यांसोबत छावणी टाकून बसतो. आणि परमेश्वराचा दूत हा हर समय आपल्या सोबत असतो, आपली काळजी घेण्याकरिता, आपल्याला प्रोटेक्ट करण्याकरिता, शत्रूच्या त्या वारापासून प्रोटेक्ट करण्याकरिता. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, जेव्हा इस्रायली लोक मिस्रीतून निघाले, मिस्रातून जेव्हा ते लोक निघाले, त्यावेळेस यहोवाचा दूत त्यांच्या पुढे पुढे चालत होता. आणि जेव्हा ते लोक लाल समुद्र पार करत होते, तेव्हा परमेश्वरचा दूत हा त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. कारण की पाठीमागून फारो त्यांची सेना, त्याचे रथ, ते रथ आणि घोडेस्वार हे त्यांच्या मागे येत होते. आणि जेव्हा इस्रायली लोकांनी पाहिलं की ते लोक इस्रायली लोक चालत चालले होते है ना, ते लोक पायी प्रवास करत होते. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की लाल समुद्राच्या काठीवरती, किनाऱ्यावरती फारोचं सैन्य, रथ आणि घोडेस्वार घेऊन ते लोक आलेले आहेत, आणि लोकांना एक भय की आता आपण पकडले जाऊ है ना. परंतु देवाचं वचन सांगतं की यहोवाचा दूत हा त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला, जेणेकरून ते रात्रभर त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकले. परमेश्वराचा दूत तुमच्या मागे, तुमच्या पुढे, शत्रूच्या हर त्या डाव, फारोच्या सैन्यानं वाटलं की हे लोक तर चालत चाललेले आहेत, आपण त्यांना पकडून घेऊ, कारण की आपल्याकडे रथ आहेत, आपल्याकडे घोडे आहेत. स्तोत्र संहिता 20 आणि त्याचा 7 म्हणतं, कोणी रथांची प्रशंसा करतं, कोणी घोड्यांची प्रशंसा करतं, परंतु आम्ही तर जिवंत देवाची प्रशंसा करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मनुष्याचे घोडे, मनुष्याचं युद्ध सामग्री, मनुष्याचे दल हे आपल्या कामी नाही येणार. आपल्या कामी येणार आहे यहोवाचा दूत. तो आपली प्रोटेक्शन करतो, तो आपली सहायता करतो. तो डाव, तो शत्रूने आपल्यावरती आपल्याला खारिज करण्यासाठी, आपल्याला संपवण्यासाठी, आपल्याला धरण्यासाठी, आपल्याला पकडून फाडून नाश करण्यासाठी जो डाव त्यांनी आपल्यावर टाकलेला आहे, तो डाव यहोवाचा दूत, तो डाव उलटून टाकणारा परमेश्वर आहे. देव आपल्या दूताला आपल्या विरोधात असलेला सर्व डाव उलटून टाकतो. जसं मोर्दकैसाठी, जेव्हा हामाननी मोर्दकैसाठी एक मोठा गळफास त्यांनी त्याच्यासाठी तयार केला होता, परंतु देवाने मोर्दकैसाठी ती फाशी पलटून टाकली. तो जो हामानाने मोर्दकैसाठी तयार केला होता, तोच फासावरती हामान लटकवला गेला. हालेलुया. तुमचा आणि माझा देव हा साधारण देव नाहीये प्रियानो. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जळण ठेवणारा ईर्ष्यावान परमेश्वर आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावर इतका प्रेम करतो की तो प्रत्येक लास्ट मोमेंटला पण, तुमच्या जीवनाची लास्ट परिस्थिती, लास्ट एकदम हालाकीची परिस्थिती आली की आता असं वाटलं की आता संपलं, अशा ठिकाणी देखील देव फाशी पलटणारा परमेश्वर आहे. आज मला माहित नाही की तुमच्या जीवनामध्ये काय स्ट्रगल आहे, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याच्याने नाही होत आहे, परंतु परमेश्वराच्या दूताला अल्लाव करा की तो तुमच्या पुढे चालेल. तो ह्यासाठी पुढे चालतो की तुमचा मार्ग मोकळा केला जाईल, तुमची सुरक्षा केली जाईल, तुम्हाला डायरेक्शन देण्याकरिता तो आपल्या पुढे पुढे चालतो. आणि वचन सांगतं की त्याची अवज्ञा करू नको. त्याचे शब्द, जो शब्द स्वर्गदूत घेऊन येतो, ते शब्द त्याचा तू अपमान करू नको. ते शब्द तू रिसीव्ह कर, ते इन्स्ट्रक्शन तू रिसीव्ह कर. जर तू ते इन्स्ट्रक्शन रिसीव्ह केले तर तुझा छुटकारा होईल, तर तुझ्या जीवनामध्ये तू ब्रेक थ्रू पाहशील, तर तुझ्या जीवनामध्ये तू ती सुटका पाहशील जी कोणी मनुष्य करू नाही शकत. बघा, नवीन करारामध्ये एक सुंदर अशी घटना,
प्रेषितांची कृती ह्याचा 12वा अध्याय 7 ते 11 वचन आपण वाचूया की परमेश्वराचा दूत किती महान आणि किती सामर्थी काम आपल्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. वाचूया आपण प्रेषितांची कृती ह्याचा 12वा अध्याय 7 पासून 11 पर्यंत आपण वाचूया. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्या जवळ उभा राहिला. कोणाच्या जवळ? पेत्राच्या जवळ उभा राहिला. पेत्र जेल मध्ये आहे. त्याचा वचन वरती सांगत आहे की 6वं वचन मध्ये सांगत आहे की त्याला त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. पेत्र हा बेडा घातलेला आहे, शिपायांच्या मध्ये झोपलेला आहे आणि तरी देखील स्वर्गदूत त्याच्या जवळ येऊन उभा राहतो. लिस्ट एक्सपेक्टेड. जेव्हा तुमच्याकडे कोणती उम्मीद नाहीये, जेव्हा तुमच्याकडे बिलकुल सहारा नाहीये, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मी हेल्पलेस सिच्युएशन आहे, आता यातून परिस्थितीतून बाहेर निघणं हे माझ्यासाठी इम्पॉसिबल, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, अशा परिस्थितीमध्ये यहोवाचा दूत, बघा कशी इम्पॉसिबल सिच्युएशन आहे की पेत्र हा बेड्या घातलेला आहे आणि तो शिपायांच्या मध्ये झोपलेला आहे आणि तेव्हा देवाचा दूत येतो. 7वं वचन वाचूया. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. जेव्हा यहोवाचा दूत तुमच्या जवळ येतो, तुमची अंधाराची परिस्थिती, तुमची बिकट परिस्थिती, तुमची हेल्पलेस सिच्युएशन, या सिच्युएशन मध्ये एक नवीन उजेड येतो, एक नवीन उजेड. मी तुमच्यावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ती अंधाराची सिच्युएशन, ती परिस्थिती, ती हलाखीची परिस्थिती आहे, ती बिकट परिस्थिती आहे, जी हेल्पलेस सिच्युएशन आहे, अशामध्ये मी तुमच्यावर तो उजेड मागत आहे. स्वर्गदूताची उपस्थिती तुमच्या परिस्थितीमध्ये मी बोलत आहे येशूच्या नावामध्ये. तुमच्या जीवनामध्ये जो अंधार, शत्रूने जो अंधार आणलेला आहे, पापामुळे जो अंधार आलेला आहे, शापामुळे जो अंधार आलेला आहे, आज लेट देयर बी लाईट. स्वर्गदूताच्या उपस्थितीने येशूच्या नावामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये मी उजेड बोलत आहे. प्रकाशमान व्हा त्या परिस्थितीमध्ये, त्या तुरुंगाच्या अवस्थेमध्ये. आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल
मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. हालेलुया. स्वर्गदूत तुमच्या पुढे पुढे चालतो. जेव्हा स्वर्गदूत तुमच्या पुढे चालतो, शत्रू तुम्हाला थांबून ठेवू नाही शकत आहे. शत्रू तुम्हाला बांधून ठेवू नाही शकत आहे. शत्रू तुम्हाला एका जागी तो अडकवून नाही ठेवू शकत आहे. कारण स्वर्गदूत जेव्हा येतात, जेव्हा स्वर्गदूत रिलीज केले जातात तुमच्यासाठी, जेव्हा स्वर्गदूत स्वर्गातून येतात, ते देवाचा शब्द घेऊन येतात, ते देवाच्या आज्ञेने येतात. आणि जेव्हा स्वर्गदूत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रिलीज केले जातात, आपण मूव्ह होतो, बंधनातून आजाद होतो, फ्री होतो आणि पुढे चालतो. तो सांगतोय की तुझं वस्त्र घे, चपला घाल आणि पुढे चाल. आणि तो त्याच्या मागून तो निघून त्याच्या मागे गेला. आणि मग तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. सुपर नॅचरल तरीकेने तुम्हाला कळेलच नाही की स्वर्गदूतांनी तुमच्याकरिता अद्भुत काम केलेले आहे. स्वर्गदूताची हेल्प, आज मी ती डिवाइन हेल्प तुमच्या जीवनामध्ये डिक्लेअर करते. ओ स्वर्ग तुमच्याकरिता मोकळा केला जाऊ दे. स्वर्गातून तुमच्याकरिता, तुमच्या परिस्थितीकरिता डिवाइन हेल्प मी डिक्लेअर करते. येशूच्या नावामध्ये सुपर नॅचरल हेल्प मी डिक्लेअर करते. हालेलुया. मग तो म्हणतो, 11 वचन सांगतं, मग तो तिथपर्यंत 10 वचन, नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्याकरिता उघडला गेला. हालेलुया. पहिला पहारा, दुसरा पहारा आणि तिसऱ्या तुरुंगामध्ये पेत्राला ठेवलं होतं. तिसऱ्या तुरुंगामध्ये म्हणजे आतल्या एकदम डीप, आतल्या एकदम स्ट्रॉंग सिक्युरिटी मध्ये पेत्राला ठेवलं होतं. स्वर्गदूतांसाठी ती डीप सिक्युरिटी पण काही कामी नाही करत आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये किती पण मोठे, किती पण भयानक असे तुरुंगासारखी अवस्था का नसेल, परंतु स्वर्गदूत जेव्हा रिलीज केले जातात, तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या त्या तुरुंगातून तुम्ही बाहेर पडताल. परमेश्वराचं वचन आज तुम्हाकरिता येत आहे. बाजी पलटणारा देव, ज्या देवाने पेत्राकरिता हे केलेलं आहे की तो तुरुंगात होता, कोणी मनुष्याची हेल्प नाही आली, देवाने आपला स्वर्गदूत पाठवला. देवाने दानियेलच्या त्या सिंहाच्या गुहेमध्ये देवाने आपला स्वर्गदूत पाठवला की सिंहाचे तोंड बंद होतील आणि त्यांनी दानियेलाची रक्षा केली. इथे पेत्राची देखील त्यांनी रक्षा केली. वचन सांगतं की जेव्हा त्याच्याकरिता दरवाजा, तो लोखंडी दरवाजापर्यंत, नगराच्या लोखंडी दरवाजापर्यंत तो आला आणि दरवाजा आपोआप उघडला गेला. मी तुमच्या जीवनावर मी डिक्लेअर करते, प्रॉफिटिकली मी डिक्लेअर करते, तुमच्याकरिता ते दरवाजे जे बंद होते येशूच्या नावामध्ये उघडले जावेत. येशूच्या नावामध्ये उघडले जावेत. हर ते दरवाजे जे आजपर्यंत बंद होते, नगराचा लोखंडी दरवाजा, भयानक दरवाजा, एन्शियंट गेट्स आज येशूच्या नावामध्ये खोलले जाऊ देत. मी तुमच्यावर डिक्लेअर करते, येशूच्या नावामध्ये तुमच्याकरिता डिवाइन हेल्प स्वर्गातून येऊ दे. तुम्हाकरिता दरवाजे उघडले जातील. रिसीव्ह करा एक डिवाइन हेल्प, एक डिवाइन हेल्प. स्वर्गदूतांची सेवकाई आपल्या जीवनामध्ये रिसीव्ह करा. देव तुम्हाकरिता नगराचे दरवाजे उघडत आहेत. जे दरवाजे आजपर्यंत बंद होते ते दरवाजे आज देव उघडत आहे. मी तुमच्यावर डिक्लेअर करते येशूच्या नावामध्ये, आज जे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत, तुमच्या घराचे दरवाजे, तुमच्या शहराचे दरवाजे, तुमच्या नगराचे दरवाजे, तुमच्या फायनान्सचे दरवाजे, तुमचे लेकरं होण्याचे दरवाजे, येशूच्या नावामध्ये ते उघडले जात आहेत. तुम्हाकरिता उघडले जात आहेत. रिसीव्ह करा. तुम्हाकरिता देवाच्या
देवाने माझे रस्ते मोकळे केलेले आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद राजा. ओ स्तुती, धन्यवाद. वचन पुढे सांगतं, आणि ते बाहेर पडून पुढे पुढे एक रस्ता चालून गेले, तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. मग पित्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवलेले आहे. देव साधारण सोडवत नाही प्रियांनो, साधारण सुटका नाही. यहुदियांचा अपेक्षा भंग, जे लोक तुम्हाला पडताना पाहू इच्छितात, आज ते लोक शर्मिंदा होत आहेत, त्यांचा अपेक्षा भंग होत आहे. स्वर्गदूत जेव्हा तुमची सुटका करत आहे, देव आपल्या नावास्तव जेव्हा तुम्हाला सोडवत आहे, ज्या लोकांनी तुमची उपेक्षा केली, ज्या लोकांनी तुम्हाला पडताना पाहण्याची इच्छा केली, त्या लोकांना देव शर्मिंदा करत आहे. देव त्यांचा अपेक्षा भंग करत आहे. जे लोक तुम्हाला खाली पाहू इच्छितात, आज ते त्यांच्या अपेक्षा भंग होत आहे. हालेलुया. वचन सांगत आहे, देवाने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून, शत्रूच्या त्या सर्व तावडीतून तुम्ही मोकळे केले जात आहात. आणि वचन सांगत आहे की यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग, ओ देव तुम्हाकरिता लोकांचा अपेक्षा भंग करत आहे. देव तुमची अशी गवाही बनवत आहे की जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील, लोकांचा अपेक्षा भंग होत आहे. मी म्हटलं, लोकांचा अपेक्षा भंग ते होत आहे. जे लोक म्हणतात तुम्ही कधीच काही करू नाही शकत, तुमचं काही होणार नाही, तुम्ही तर आता तुमचं संपलं, आता ते दिवस निघून गेले, छुटकाराचे दिवस निघून गेले, आशीर्वादाचे दिवस निघून गेले. लोक म्हणतात आता ह्यांच्यापासून काही एक उम्मीद नाही. देव त्यांच्या अपेक्षा भंग करत आहे. देव तुम्हाला गवाहीसाठी उभा करत आहे. देव तुम्हाला साक्षी करिता उभा करत आहे. पेत्र म्हणतो, माझ्या देवानी स्वर्गदूत पाठवून मला हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचा अपेक्षा भंग केलेला आहे. देव तुम्हाकरिता आज हेच करत आहे. देव तुम्हाला त्या सर्व बंधनातून आजाद करत आहे, ज्या शत्रूंनी तुमच्यावर तुरुंगासारखे बंधन ठेवलेले, आज देव आपला दूत पाठवून ते मोकळे केले जात आहेत. देव लोकांचा अपेक्षा भंग करत आहे. हालेलुया, हालेलुया. Receive your miracle. Receive your miracle in the name of Jesus. देवाच्या नावाने आपला आशीर्वाद, आपला मिरेकल, आपला चमत्कार रिसीव करा. देव तुमच्या करिता डाव उलटून टाकत आहे, शत्रूचा डाव. ज्या देवानी वधस्तंभावर शैतानाला वाटलं की येशू ख्रिस्ताची स्टोरी संपली, मी त्याला मारून टाकलं, मी त्याचा जीव गेला, आता ही येशू ख्रिस्ताची स्टोरी संपलेली आहे. देवानी वचन सांगतं, कोलोसी कलासाचा 2 अध्याय 14 वचन, वचन सांगतं की येशूने पुनरुत्थानित होऊन शत्रूचा खुल्ला तमाशा बनवलेला आहे. जो विधीने लिहिलेला लेख होता, जो तुमच्या विरोधात लिहिलेला लेख, शत्रूने जो तुमच्याकरिता लिहिलेला आरोप, येशूने ते मिटवून टाकलेले आहेत. विधीने लिहिलेला लेख, जे आरोप तुमच्यावर लिहिले गेलेले आहेत, ते येशूच्या नावामध्ये ते मोडून टाकलेले आहेत. येशूच्या रक्तामध्ये ते मोडले गेलेले आहेत. ते सर्व टॅग्स जे तुमच्यावर लावलेले आहेत, ते वांझपणाचे टॅग, ते आरोपीपणाचे टॅग, ते आजारपणाचे टॅग, ते छुटकारा, ते जे दुष्टात्माने ग्रसित असलेले टॅग्स, जे टॅग्स आपल्यावरती शत्रूने लावले होते, ते विधीचे टॅग्स येशूने आपल्या रक्ताच्या द्वारे, आपल्या बलिदानाच्या द्वारे ते तोडून टाकलेले आहेत, ते उकळून टाकलेले आहेत. तुम्ही आता आशिषित आहात, तुम्ही आता ते नाही आहात जे लोक म्हणतात आहेत. देवानी आपल्या बलिदानाच्या द्वारे, येशूनी आपल्या बलिदानाच्या द्वारे लोकांचा, शत्रूचा अपेक्षा भंग केलेला आहे. हालेलुया. 1 कोरिंथी त्याचा 15:55 सांगतं, हे मरणा कुठे तुझी नांगी? त्या मरणाने येशू ख्रिस्ताला थांबवू शकला नाही.
मरण येशू ख्रिस्ताला थांबवू शकलं नाही. शत्रूला वाटलं, शैतानाला वाटलं मी ह्याला मृत्यू होऊन आता येशू ख्रिस्ताची कहाणी संपली, परंतु माझ्या देवाने, तुमच्या देवाने तिसऱ्या दिवशी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे रोमकरास पत्र 8:11 ज्या पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला मरणातून उठवले, तोच पवित्र आत्मा आज तुमची परिस्थिती देखील बदलणार आहे. हालेलुया. ज्या शत्रूनी तुमच्याकरिता, माझ्याकरिता जो डाव साधला आहे, लास्ट मोमेंटला डाव चेंज करणारा परमेश्वर, तुमचा आणि माझा देव, ज्या येशू ख्रिस्तानी तो लास्ट मोमेंटला पुनरुत्थानित होऊन तिसऱ्या दिवशी त्यांनी दाखवून दिलं की जे मनुष्यांपासून असंभव आहे ते देवापासून संभव आहे. जर त्याच्या जीवनात गवाही आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील तीच गवाही आहे. बाजी पलटणारा परमेश्वर तो आज तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. यहोवाचा दूत तुमच्या पुढे चालत आहे. सावधानगिरीने राहा. लक्ष द्या की दूत पुढे चालत आहे. लक्ष द्या त्याच्या इन्स्ट्रक्शन कडे. तो तुम्हाला काय सांगत आहे. जर तुम्ही त्याचं ऐकलं, तुम्ही त्याच्या मागे चाललात तर तुमचा रस्ता क्लिअर आहे. तो तुम्हाला तिथे नेईल जिथे तुम्हाला असायला पाहिजे. पेत्राला स्वर्गदूतांनी त्या तुरुंगात, त्या तिसऱ्या तुरुंगामधून त्याला बाहेर काढून त्यांनी नगरातले गेट, जे रात्री गेट बंद असायचे, नेहमी बंद असायचे की कोणी परदेशी नगरात येऊ नये म्हणून लोखंडी दरवाजे, नगराचे दरवाजे, मोठे दरवाजे असायचे त्या काळात, आणि ते दरवाजे बंद ठेवले जायचे की रात्रीतून कोणी चोर किंवा कोणी दुसरे लोक की ते लुटायला येऊ नये, लुटारू येऊ नये म्हणून नगराचे दरवाजे बंद राहायचे. असे दरवाजे स्वर्गदूतांनी पेत्राकरिता उघडले गेले आणि स्वर्गदूत तिथपर्यंत त्याच्या सोबत होता जोपर्यंत तो त्या नगरात आत पोहोचला नाही. स्वर्गदूतांची हेल्प मी तुमच्या जीवनामध्ये डिक्लेअर करते की तुम्हाला तो तिथपर्यंत साथ देईल जोपर्यंत तुम्ही तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमची गवाहीला पोहोचत नाही, जोपर्यंत देवाची महिमा तुमच्या जीवनात होत नाही, तोपर्यंत स्वर्गदूत तुम्हाला सोडणार नाही. मी म्हणते स्वर्गदूत तुम्हाला सोडणार नाही. हर हालातीमध्ये, हर परेशानीमध्ये, हर परिस्थितीमध्ये स्वर्गदूत तुमच्या पुढे पुढे चालणार आहे. देवाचं वचन सांगतं, जो देव इस्रायली लोकांच्या पुढे चालला, तोच देव आज तुमच्या आणि माझ्या पुढे चालत आहे. तो तुम्हाला विश्राम देईल. तुमच्या परिस्थितीला बदलून तो तुमच्या जीवनामध्ये त्याची महिमा करू इच्छितो. हालेलुया. आज स्वर्गदूत तुमच्या पुढे चालत आहे. प्रियानो, तुमची परिस्थिती बदलत आहे. ती परिस्थिती जी आता वाटते की गेम हरलो, हा डाव मी हरलो, ही बाजी मी हरलो, जसं आता चेकमेट सारखी सिच्युएशन आली आहे. चेकमेट झाला आहे. आता कळत नाहीये कोणतं पाऊल उचलू, कोणता डिसिजन घेऊ, हे पैसे कुठून आणू, हा व्यवहार कसा करू, ही परिस्थिती कशी घालवू, या सिच्युएशन मध्ये काय करू. अशा हेल्पलेस सिच्युएशन मध्ये देव आज तुमच्याकरिता आपल्या स्वर्गदूताला पाठवत आहे. रिसीव करा. एंजेलिक मिनिस्ट्री तुमच्या जीवनामध्ये रिसीव करा. या दूताला मागा, प्रभू आपला दूत पाठव जेणेकरून मी शत्रूच्या तावडीतून आणि जे लोक माझ्यासाठी वेट करत आहे पडण्यासाठी, आज त्यांच्या समोर त्यांचा अपेक्षा भंग करण्याकरिता आपल्या दूताला पाठव. आणि परमेश्वर तुम्हाकरिता स्वर्ग उघडला जात आहे. प्रियानो, तुम्हाकरिता स्वर्ग उघडला जात आहे. ती हेल्प जी तुम्ही मनुष्यांकडे मागत आहात, आज ती हेल्प तुम्हाला स्वर्गातून येत आहे. तुमच्यासाठी परिस्थिती बदलत आहे, तुमच्यासाठी सिस्टीम बदलत आहे, तुमच्यासाठी नियम बदलत आहे, तुमच्यासाठी सीझन बदलत आहे, तुमच्यासाठी हेल्थ कंडिशन बदलत आहे, शरीर बदलत आहे, प्राण बदलत आहे, आत्म्याची सिच्युएशन बदलत आहे. सर्व गढूळपणा, सर्व कन्फ्युजन येशूच्या नावामध्ये गायब होत आहे. आय डिक्लेअर क्लिअरन्स. मी तुमच्या जीवनामध्ये क्लॅरिटी मागत आहे. स्वर्गदूतांचं डायरेक्शन तुम्हाला दिसू देत, स्वर्गदूतांचा आवाज तुम्हाला कळायला येऊ देत, स्वर्गदूतांचा
स्वर्गदूतांची हेल्प तुमच्या जीवनामध्ये रिसीव्ह करा. ओ प्रभूजी धन्यवाद राजा. प्रभू या वचनाकरिता आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. समर्पित होतो राजा. ओ प्रभू तुझ्या स्वर्गदूताच्या प्रती आम्ही गाफील असणं बरोबर नाही प्रभू. दे बाप्पा आम्ही जो निर्गमनचा परमेश्वर आज तो आमच्या सोबत आहे. जो निर्गमनचा परमेश्वर ज्याने इस्रायली लोकांना मिस्रातून त्याच्या बंधनातून त्याच्या गुलामगिरीतून आजाद केलं, आज तोच परमेश्वर पेत्राचा परमेश्वर ज्याने पेत्राला तिसऱ्या तुरुंगातून आजाद केलं, आज तुमच्याकरिता माझ्याकरिता स्वर्गदूत पाठवत आहे. तुमच्या परिस्थितीमध्ये स्वर्गदूत आपलं काम करण्यासाठी देवाचा दिलेला असाइनमेंट पूर्ण करण्याकरिता ओ रिसीव्ह करा. अलाव करा स्वर्गदूताला की त्यांनी तुमच्या पुढे पुढे चालावं. ओ अलाव करा की देवाने आपला स्वर्गदूत पाठवावा जो तुमच्या पुढे पुढे चालेल. हालेलुया. बंधन तोडण्याकरिता, डिरेक्शन मिळवण्याकरिता, देवाचा दैवी उद्देश पूर्ण करण्याकरिता, देवाचा महिमा आपल्या जीवनाकरिता होण्याकरिता स्वर्गदूताची सेवकाई तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये रिलीज केली जाऊ दे. यहोवाचा दूत आपल्या पुढे पुढे चालू देत. हा पूर्ण महिना दे बाप्पा आम्ही मागत आहोत. आमची पडती बाजू, आमची सरकती, आमची खराब झालेली बिकट झालेली परिस्थिती, आमचा झालेला अपेक्षाभंग, आमच्या झालेली मानहानी, आमच्या झालेले प्रभू जो नकारात्मक सिच्युएशन, आमच्यावर विरोधात उठलेले शत्रूचे हर एक आरोप त्या जागी दे बाप्पा स्वर्गदूतांची सेवकाई मागत आहोत प्रभूजी. दे बाप्पा हा पूर्ण महिना आमची परिस्थिती बदलण्याकरिता तू आपला दूत पाठव दे बाप्पा. ओ तुझा दूत आमच्या पुढे पुढे चालू देत. तुझा दूत आम्हाला मार्गदर्शन करू देत. तुझा दूत आमची सुटका करू देत. हर त्या चेकमेट सिच्युएशन मध्ये तुझा दूत आम्हाला मार्गदर्शन आणि आमचे रस्ते उघडू देत प्रभू. आमच्याकरिता गेट उघडले जाऊ देत. एन्शियंट गेट, पुराने दरवाजे, ओ बंद झालेले दरवाजे पुन्हा एक बार येशूच्या नावामध्ये उघडले जाऊ देत प्रभूजी. तू असं करत आहेस त्याबद्दल धन्यवाद प्रभूजी. ऐकणाऱ्या प्रत्येकाला, इथे असणाऱ्या प्रत्येकाकरिता मी एंजलिक मिनिस्ट्री डिक्लेअर करते प्रभू. ऑनलाईन जे आम्हाला ऐकत आहेत प्रभूजी त्यांच्यावर देखील मी स्वर्गदूतांची सेवकाई, स्वर्गदूतांची सुरक्षा, स्वर्गदूतांचा छुटकारा मी त्यांच्यावर डिक्लेअर करते प्रभूजी. ओ दे बाप्पा तुझ्या लोकांकरिता आपला स्वर्गदूत पाठव प्रभू. अपूर्ण महिना तू आमच्या पुढे पुढे चाल प्रभूजी. आणि प्रभू तुझी महिमा आमच्या द्वारे होऊ देत राजा. तू असं केलंस त्याबद्दल धन्यवाद राजा. मी धन्यवाद देते प्रभू आजच्या वचनाकरिता. धन्यवाद देते प्रभू तू आम्हाला चालवलंस. तुझ्या उपस्थितीकरिता, तुझ्या मार्गदर्शनाकरिता, तुझ्या हर त्या अनुग्रहाकरिता मी तुला धन्यवाद देते जो आमच्यावर झालेला आहे प्रभूजी. ते बाप्पा डाव बदलणारा परमेश्वर, बाजी बदलणारा परमेश्वर, गेम चेंजिंग गॉड आमच्या जीवनामध्ये आम्ही अल्लाह करतो की त्यांनी आमची परिस्थिती बदलावी. धन्यवाद दे बाप्पा. तू अद्भुत गवाही क्रिएट करत आहेस त्याबद्दल धन्यवाद. आमच्याकरिता तू लाल समुद्र 2 भाग करत आहेस धन्यवाद. आमच्याकरिता समुद्रातलं पाणी उभं राहून ओ प्रभू स्थल स्थल भूमी तू देत आहेस धन्यवाद राजा. प्रभू तू आमच्यासाठी अद्भुत काम, सुपर नॅचरल मिरेकल ओ आमच्याकरिता डाव बदलून टाकलेला आहेस त्याबद्दल धन्यवाद राजा. धन्यवाद पिता तुझ्या सामर्थ्य कामाकरिता, तुझ्या चमत्काराकरिता, सुपर नॅचरल एंट्री करिता आमच्या जीवनामध्ये धन्यवाद देतो प्रभू. तुझी महिमा होऊ दे प्रभू. सर्व गोष्टींमध्ये दे बापा आम्ही तुला गौरव देतो, महिमा देतो प्रभूजी. पवित्र आत्मा धन्यवाद. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आम्हाला चालवलं धन्यवाद राजा. प्रभू येशूच्या जिवंत पुनरुत्थानित नावामध्ये मागत आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया. डाव बदलून टाकणारा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गवाही घेऊन त्याच्या तुमच्या जीवनाच्या द्वारे त्याची महिमा होऊ दे. जे आज तुमचे इम्पॉसिबल सिच्युएशन्स आहेत देव ते पॉसिबल करत आहे.
तुमच्या इम्पॉसिबल सिच्युएशन्स देवाकडे घेऊन जा. तो डाव बदलून देणारा परमेश्वर आहे. तो लाईफचा तो कोच आहे जो गेम बदलण्याकरिता सामर्थ्य आहे. आशिषित राहा. बी ब्लेस्ड.